काही कथा अशा असतात ज्या ऐकल्या की डोळे पाणवतात आणि मन म्हणतं आपणही करू शकतो. ही कथा आहे गणेशा रोतू गावित यांची. मुक्काम पोस्ट खडकी, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार. आई वडील शेती करणारे, घरात 3 भाऊ बहिणी. मोठा भाऊ ग्रामसेवक, मधला भाऊ शेतीत आणि सर्वात लहान गणेशा, जिच्या आयुष्याचा प्रवास खूपच खडतर होता. बालपण शेतात मजुरीत गेलं, उन्हातान्हात राबावं लागलं. पण मनात एक गोष्ट पक्की होती, शिक्षण सोडायचं नाही. पुस्तकांसाठी पैसे नव्हते, शाळेची फी भरणं कठीण होतं. लोक टोमणे मारायचे, गरीब आहात, मजुरी करता, मुलीला शहरात शिकून काय उपयोग, लग्न करून टाका. पण त्या आवाजांपेक्षा आई वडिलांचा विश्वास मोठा होता. पाटबंधाऱ्याच्या मजुरीतून आई वडिलांनी शिक्षणासाठी पैसे जमवले आणि गणेशानं तो विश्वास कधी तुटू दिला नाही. 2008 साली एअर हॉस्टेसची नोकरी सोडली, कारण स्वप्न अजून मोठं होतं. आणि 2010 मध्ये ती स्वप्नातली वर्दी सत्यात उतरली. आज गणेशा रोतू गावित महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाली आहे. ही फक्त नोकरीची गोष्ट नाही, ही आहे गरिबीतून उभ्या राहिलेल्या एका मुलीच्या जिद्दीची कहाणी. जर परिस्थिती तुमच्या विरोधात असेल तर लक्षात ठेवा, आई वडिलांचा विश्वास आणि स्वतःवरची चिकाटी कुठलाही इतिहास बदलू शकते. ही कथा पाहून जर कोणाच्या मनात मीही करू शकतो हा विचार आला असेल तर ही कथा सफल झाली.